कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केलेले एकमेव आता स्वयंचलित क्रिब आहे। हे दोन प्रकारचे आपण वापर करू शकतो। आपण 0 ते 6 महिना आणि 6 ते 24 महिना एकच क्रिबमध्ये करू शकतो। JPM म्हणजे जुव्हेनाइल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, हे अमेरिकन सोसायटी ऑफ टेस्टिंग अँड मटेरियल त्याच्यासाठी प्रमाणित केलेले। हे याच्यामध्ये काय काय क्रिबमध्ये पार्ट्स आहेत, बॅसिनेट असेल, त्याचं क्रिब असेल, त्याचं सॉफ्टवूड्स असेल, हे सगळं ते व्यवस्थित एक रेग्युलेशनमध्ये जायला पाहिजे। हे सगळं हे प्रमाणित झाल्यानंतर आपण विकू शकतो, महाराष्ट्र म्हणजे US मध्ये विकू शकतो। बाळाचं संगोपन AI पाळणा करणार, जगातील पहिला AI पाळणा। पिंपरी चिंचवड शहरातील एका तरुण अभियंता महिलेने जगातील पहिला अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून बनवलेला स्वयंचलित पाळणा तयार केलाय। द क्रेडलवाईज नावाचा हा स्मार्ट पाळणा अमेरिकेत आणि भारतात पेटंट करण्यात आला असून आता तो भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालाय। क्रेडलवाईज या नावाची ही कंपनी पिंपरी चिंचवडच्या राधिका पाटील आणि त्यांचे पती भरत पाटील यांनी स्थापन केली आहे। सध्या बहुसंख्य कुटुंबांमध्ये आई वडील दोघेही नोकरीला असल्यामुळे बाळाची काळजी घेणे हे मोठे आव्हान ठरत असल्यामुळे बाळाला वेळेवर झोप न लागल्याने त्याच्या शारीरिक व बौद्धिक वाढीवर परिणाम होतो। अशा वेळी पालकांना मदतीसाठी ही द क्रेडलवाईज हा स्वयंचलित, सुरक्षित आणि अचूक पाळणा उपयुक्त ठरत आहे। या पाळण्यात ठेवलेले बाळ हलले की पालकांच्या मोबाईलवरील ॲप्लिकेशनवर लगेच सूचना मिळते। बाळ रडण्याच्या आधीच पाळणा झोके देतो, त्यामुळे बाळाला झोप न लागण्याची समस्या कमी होते, तसेच पालकांनाही वेळेवर विश्रांती मिळते। या पाळण्यामध्ये AI तंत्रज्ञान, हाय डेफिनेशन कॅमेरे आणि अचूक सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे बाळाच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते। ही यंत्रणा इतकी शांत काम करते की बाळाला शांत झोप लागते। याचे सर्व नियंत्रण पालक आपल्या स्मार्टफोनद्वारे कुठूनही करू शकतात। विशेष म्हणजे या पाळण्याला अमेरिकेतील JPMA आणि ग्रीन गार्ड सारखी सुरक्षाविषयक महत्त्वाची प्रमाणपत्रे मिळाली आहेत। बाळ 24 महिन्यांचे होईपर्यंत हा पाळणा वापरता येतो। यामुळे बाळाच्या विकासात मोठी मदत होते आणि पालकांना त्यांच्या कामासोबतही व्यस्त दिनचर्येमध्येही बाळावर लक्ष ठेवणे सहज शक्य होते। हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केलेले एकमेव आता स्वयंचलित क्रिब आहे। हे दोन प्रकारचे आपण वापर करू शकतो। आपण 0 ते 6 महिना आणि 6 ते 24 महिना एकच क्रिबमध्ये करू शकतो। आता समजा इथं समोर तुम्हाला दाखवलेलं आहे, समोर तुम्हाला आता एक्सप्लेन केलेलं म्हणजे 0 ते 6 महिना आपण म्हणतो बॅसिनेट म्हणतो, 6 ते महिना ते 24 महिन्यापर्यंत वापरतात त्याला क्रिब म्हणतो। जेव्हा बाळ मोठं होतो आपण ते खालचं ते क्रिब आहे बॅसिनेट काढतो, त्याच्याप्रमाणे हे व्यवस्थित केलेले आहे। काय एकंदरीत याची कॉस्टिंग आहे, भारतामध्ये कशा पद्धतीने हे लॉन्च करणार? हां सर, आज आपण प्रेस नोटमध्ये लॉन्चिंगचं व्यवस्था केली होती। याचं कॉस्ट आहे 1,59,000 आहे, 1,59,000। सो इथं आता आपण हे ऑनलाईनमध्ये ऑर्डर करू शकता। आपण त्याचे प्रेस नोटमध्ये दिल्याप्रमाणे पाठीमागे आपलं सेल्स टीमचं नाव आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, वेबसाईटचं क्रेडलवाईजचं वेबसाईट आहे। ऑनलाईन पण आपण ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये। सर्टिफिकेशन बद्दल काय सांग? सर, सर्टिफिकेशन बद्दल मी सांगतो इच्छितो की 2 सर्टिफिकेशनचं मी उल्लेख करतो। एक आहे पहिलं JPMA म्हणतो, JPM म्हणजे जुव्हेनाइल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, हे अमेरिकन सोसायटी ऑफ टेस्टिंग अँड मटेरियल त्याच्यासाठी प्रमाणित केलेले। हे याच्यामध्ये काय काय क्रिबमध्ये पार्ट्स आहेत, बॅसिनेट असेल, त्याचं क्रिब असेल, त्याचं सॉफ्टवूड्स असेल, हे सगळं ते व्यवस्थित एक रेग्युलेशनमध्ये जायला पाहिजे। हे सगळं हे प्रमाणित झाल्यानंतर आपण विकू शकतो, महाराष्ट्र म्हणजे US मध्ये विकू शकतो। हे प्रमाणित झालेले आहे। दुसरं आहे ग्रीन गोल्ड गार्ड, हे ग्रीन गोल्ड गार्ड सर्टिफिकेशन आहे टॉक्सिक एमिशन्स। हे टॉक्सिक एमिशन्स जे आहेत ते केवढ्या प्रमाणे खाली असायला पाहिजे,
किंवा बायो फ्रेंडली, इको फ्रेंडली असायला पाहिजे. हे 2 सर्टिफिकेशन्स आपण पारित केलेले आपल्याकडे आहे. अजून एक सर्टिफिकेशन म्हणजे कुठं पण US मध्ये आपण विकायचं आहे. CP65 म्हणतो. CP65 म्हणजे कॅलिफोर्निया प्रोलिफरेशन 65. हे कुठलं पण अंशामध्ये कॅन्सरकारक औषध, रेडिएशन हे प्रमाणात हे व्यवस्थित त्याच्यामध्ये उल्लेख केलेले आहेत. हे पण आपण आपल्याकडे सर्टिफिकेट आहे, आपण करून घेतलेले आहे.